नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? काल मला अचानक माझे 10वीच्या परीक्षेचे दिवस आठवले. 10वीची परीक्षा म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आयुष्यातली असायची. जिकडे जाऊ तिकडे अगदी सगळेजण विचारायचे, काय रे अभ्यास केलायस ना? कधी आहे परीक्षा? कुठं लागलाय तुझा नंबर? हां, कुठल्या शाळेमध्ये पेपर लिहिणार आहेस? असं सारखं विचारलं जायचं. आणि त्यातनंही अभ्यास केलाय म्हटलं तरी गणित आणि सायन्सचं काय, त्याचा अभ्यास नीट केलायस ना? एक भीती दाखवली जायची. अगदी तसंच काल होतं. कारण काय आहे, वर्ल्ड कप तर चालू झालेला होता, काही मॅचेसही झालेल्या होत्या, परंतु भारताचा सामना हा चेन्नईमध्ये रंगणार होता. भारतीय संघाने तयारी अगदी भरपूर केली होती. अगोदर मॅचेस खेळलेल्या होत्या, प्रचंड प्रमाणात सराव केलेला होता. नुकतीच आपण एशिया कपसुद्धा जिंकून आलेलो होतो. पण तरीही लोक साशंकतेने विचारत होते, काय तयारी झाली आहे का भारतीय टीमची? काय फिट आहेत का रे सगळे? काय खेळतील का रे नीट? एक सतत मनामध्ये शंकेच्या पाली चुकचुकत होत्या. अशा वेळेला प्लेयरशी बोलणं केलं की ते म्हणतात ना, ही तयारी वगैरे चांगलं असतं, पण कधी एकदा टुर्नामेंट चालू होती असं होतं. आणि एकदा का ती टुर्नामेंट चालू झाली की मग काही प्रॉब्लेम येत नाही, कारण नंतर तुम्ही त्याच्यामध्ये गुंगून जाता आणि एका पाठोपाठ एका सामन्याची तुम्हाला प्रतीक्षा असते. भारताचं जर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे भारतीय संघाच्या बाबतीत तसंच होतं, कारण पहिलाच पेपर थोडासा कठीण होता. मी अगोदर हे पण सांगितलेलं होतं की तयारी भरपूर केली आहे, तुम्ही काही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. अशा पद्धतीचं एकंदर सगळा माहोल हा भारतीय संघाचा सराव, त्या संघातल्या खेळाडूंशी बोलताना मला जाणवत होता. तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना म्हणलं की सगळ्यांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक होते. ही धाकधूक एवढ्या करता होते की ऑस्ट्रेलियन टीम न्यूझीलंड टीमप्रमाणेच नेहमी वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरीच करते. संघामध्ये त्यांच्या परिपूर्णता आहे, एक प्रकारचा समतोल आहे. मी सांगितल्याप्रमाणे अष्टपैलू खेळाडूंचा त्यांच्या संघामध्ये भरणा होता. हा आऊट झाला तरी तो आहे, तो आऊट झाला तरी हा आहे, हा बॉलिंगही टाकतो, हा बॉलिंग करताना बॅटिंगही करतो, अशी कॉम्बिनेशन डोळ्यासमोर येत होती. सामना चालू झाला आणि त्यावेळेला एक वेगळं रूप बघायला आलं. भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियन संघ हा दडपणाखाली वाटला आणि ते दडपण भारतीय स्पिनर्सचं होतं आणि खास करून चेन्नईच्या विकेटवरती भारतीय स्पिनर्सला कसं खेळायचं ह्याचं दडपण होतं. ते दडपण वाढवत कसं न्यायचं याच्यासाठी भारतीय स्पिनर्स बऱ्यापैकी तरबेज आहेत आणि त्यातनंही 3 स्पिनरपैकी 2 स्पिनर हे स्थानिक होते. रवींद्र जडेजाला आम्ही राजकोटचा मानत नाही, मी चेन्नईचाच मानतो. आणि अश्विन मी सांगितल्याप्रमाणे भूमिपत्र तर होताच. त्यामुळे झालं काय की कॉन्फिडेंटली बॉलिंग टाकणं हे भारतीय बॉलर्सना जमलं, परंतु कॉन्फिडेंटली बॅटिंग करणं हे त्या मानाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना जमलं नाही. मारू की नको ही साशंकता त्यांच्या मनात होती. मारताना आपण आऊट झालेलो दिसलो तर वाईट दिसू ही साशंकता होती. त्याचं कारण असं होतं, बॉल थोडासा थांबून येत होता. आणि जेव्हा रवींद्र जडेजा याच्याविषयी बोलला, तो म्हणला, जेव्हा मी विकेटकडे पाहिलं तेव्हा मला कळलं या विकेटवरती बॉल वळणार आहे, या विकेटवरती बॉलिंग टाकायचा मला भरपूर अनुभव आहे. मला एकच गोष्ट करायची होती, स्टंप टू स्टंप मारा करायचा होता. त्याच्या पुढं बॉल सगळं करणार होता, कारण मला माहिती होतं एखादा बॉल सरळ जाईल, एखादा बॉल गरकन वळेल. आणि तीच गोष्ट घडली स्टीव्ह स्मिथच्या विकेटच्या बाबतीत. जसं मी आदल्या दिवशीच्या त्या मॅचचं वर्णन करताना तुम्हाला सांगितलं की तो एक बॉल एकदम भस्कन वळला. जडेजा आणि स्मिथचं एक काहीतरी नातं आहे. खूप वेळा मी जडेजानी स्मिथला त्रास दिलेला बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये परत एक महत्त्वाची गोष्ट जी मी फास्ट बॉलिंगच्या बाबतीतही सिराजच्या बाबतीत सांगितली होती एशिया कप फायनलच्या वेळेला, की एवढा मोठा स्विंग किंवा एवढा मोठा स्पिन होऊन चालत नाही, बॅट्समन नुसता बीट होतो. जेव्हा एवढा स्पिन किंवा एवढा टर्न होतो तेव्हा बॅट्समन आऊट होतो. स्मिथ आऊट होत असताना जर का आपण परत हायलाईट बघितले तर कळतं आपल्याला की बॅट बीट करताना बॉल बरोबर तेवढाच वळून बाहेरच्या बाजूने निघून गेलेला आहे. जडेजाने काढलेल्या 3 विकेट, कुलदीपने काढलेल्या 2 विकेट, अश्विनची 1 विकेट ही समोरच्या संघाला हादरवून टाकण्याकरता पुरेशी होती. त्यातनंही बुमराचा मारा हा नेहमीप्रमाणे तिखट होता. थोडासा ऑफ कलर होता तो हार्दिक पंड्या, कारण त्याच्या हाताला म्हणजे बॉलिंग हँडलाच त्याच 2 बोटांना मार लागलेला होता कॅच पकडायचा वेळा प्रयत्न करत असताना.
त्याच्यातनं तो सावरायला थोडासा त्याला वेळ आहे, ही चांगली गोष्ट आहे. भारतीय संघाने पहिली मॅच जिंकली म्हणून नेहमीप्रमाणे आनंदाने बेभान व्हायचं काही कारण नाही. 9 साखळी सामने आहेत, त्याच्यातली फक्त पहिली मॅच झाली आहे. वर्णनच जर का लेले स्टाईलमध्ये करायचं झालं तर मी म्हणेन बाबा सुरुवात उत्तम झालेली आहे, परंतु अजून लांबचा प्रवास गाठायचा आहे. आणि हे म्हणत असताना मी एवढंच म्हणेन की जेव्हा तुमची सुरुवात सकारात्मक होते, कॉन्फिडेंटली होते, तेव्हा पुढच्या टुर्नामेंटमध्ये जात असताना तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास जाणवायला लागतो. खूप जणांनी मला भारत ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचं जे मी वार्तांकन केलं, ती पोस्ट टाकली, त्याच्यात मला प्रश्न विचारलेला आहे की शुभमन गिल आपलं याचं श्रेयस अय्यरचं काय, ईशान किशनचं काय. एक लक्षात घ्या, आपण KL राहुलवरती टीका करत होतो. तो पुनरागमन करत असताना आपण त्याच्याविषयी विश्वास दाखवायला तयार नव्हतो. श्रेयस अय्यरच्या बाबतीतही आत्ता आपण ती घाई करतोय असं मला वाटतं. भारतीय संघाने श्रेयस अय्यरची चांगली पाठराखण केलेली आहे. तो आक्रमक खेळाडू आहे, ह्याचा अर्थ त्याला हे करायची गरज नाही की प्रत्येक बॉल मारायचा. कालच्या सामन्याच्या ह्याच्यातनं एक गोष्ट सर्व खेळाडूंना पक्की कळून चुकलेली असेल की हा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आहे. 300 बॉल तुम्हाला खेळायला आहे, त्यामुळे तुम्ही घाई करायची खरंच गरज नाही आहे. दडपणाचं ओझं जसं बॅट्समनवरती असतं तसंच बॉलरवरती असतं. ते ओझं तुम्हाला हळूहळू जर का वाढवता आलं तर नंतर बॉलर चुका करतात आणि तुम्हाला भरपूर धावा काढता येतात. संयमाने तुम्ही खेळलात, मोकळ्या मैदानामध्ये बॉल ढकलून पळायची तयारी ठेवली, मग भले किती दमायला असू देत, कितीही गरमी असू देत, तरीही तुम्ही परिणाम साधू शकता. हे विराट कोहली आणि KL राहुलच्या पार्टनरशिपमधून कळून चुकलेलं आहे. म्हणून ईशान किशन असू देत, श्रेयस अय्यर असू देत, त्यांना आपली चूक काय आहे हे कळलं असेल. आणि त्याचबरोबर राहुल द्रविड जो अत्यंत हार्ड टास्क मास्टर आहे, तो सुद्धा त्यांना 2 खडे बोल सोनवल्या वाचून 100% राहिलेलं नसेल. एक गोष्टच मला सांगावीशी वाटते, रादर 2 गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे माझा फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला प्लीज विसरू नका, प्लीज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर सामन्यामध्ये 11च्या 11 खेळाडू चमकत नाहीत. कुठल्या तरी एका बॉलरला मार पडतो, कुठला तरी एक बॅट्समन चुकून आऊट होतो. सगळ्यांनी मिळून सांभाळून घेऊन कधी हा यशस्वी होतोय, कधी तो यशस्वी होतोय, सगळ्यांनी मिळून सामना जिंकण्याकडे प्रवास कसा करता येईल ह्याला आपण महत्त्व देऊयात. कालच्या सामन्यामध्ये तेच झालेलं दिसतंय. मान्य आहे की सुरुवातीचे 3 बॅट्समन 0 धावांवरती आऊट झाले. बोर्डावरती ज्या 2 धावा होत्या त्या वाईडच्या धावा होत्या. ह्याचा जरी विचार केला तरी नंतरच्या बॅट्समननी परिणाम साधून दाखवला की नाही, 100% दाखवलेला आहे. त्यामुळे कधी हा यशस्वी होतोय, कधी तो यशस्वी होतोय, हे लक्षण चांगलं वाटतं. कारण ह्याचा अर्थ भारतीय टीम एका खेळाडूवरती अवलंबून राहणार नाही आहे. विराट कोहली मला नेहमीप्रमाणे फटाक्याची माळ वाटतो. सुरुवात चांगली झाली की तो वेगळा खेळाडू वाटायला लागतो. कालच्या खेळीनी त्याचा आत्मविश्वास जो ऑलरेडी उंचीवरती आहे तो वाढलेला असणार, ही माझी खात्री आहे. तुमची खात्री काय आहे, तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा. त्यामुळे गुड बाय सांगत असताना, बाय बाय सांगत असताना परत एकदा आठवण करतो की माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परंतु या व्हिडिओचा शेवट मी एअरपोर्टवरती प्लॅन केलेला होता, जेव्हा मी चेन्नईहून निघालो आणि दिल्लीला आलो. त्यामुळे हा शेवट तुम्हाला कसा वाटतोय हे सुद्धा जरूर कळवा. त्यामुळे आता दिल्लीला आलो आहे. दिल्लीचा सामना असणार आहे भारत विरुद्ध अफगाणिस्तान. त्याचंही वार्तांकन, त्या सामन्याची तयारी भारत कसा करतोय हे फिरोजशाह कोटलावरनं तुम्हाला कळवणार आहे. तोपर्यंत बाय बाय. परंतु हा शेवट कसा वाटतो हे सांगायला विसरू नका. बाय. विमानतळावरनं दिल्लीला जात असताना इंडियन टीमची अजून आठवण येते. त्याचं कारण असं आहे, पहिली मॅच जिंकून टेक ऑफ मस्त झाला आहे, परंतु अजून बरंच लांबचा प्रवास आहे. त्यामुळे लँडिंग म्हणजे पाय जमिनीवर ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला?